तुम्ही कधी कैरी आणि टोमॅटोची चटणी बनवली आहे का? खूप मस्त लागते. तर चला तर मग रेसिपी बघूयात. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. तर आपण कैरी आणि टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. अगदी पटकन होणारी ही चटणी आहे. खायला खूप मस्त लागते. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. तुम्ही एखादा तवाही ठेवू शकता. तेल घातले, तेल थोडंसं जास्त घालायचे. आता इथं मी 2 टोमॅटो उभे कट करून घेतलेले आहेत. एका टोमॅटोचे 2 भाग केलेले आहेत आणि एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. त्याचे 4 भाग केलेले आहेत. तुम्ही दोन्ही भाग करू शकता कैरीचे. मधली जी कुळी आहे ना ती काढून घेतलेली आहे आणि कैरीचे 4 भाग करून घेतलेले आहेत. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर असा लसूण घेतला आहे. हे सर्व आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मी दाखवलेल्याप्रमाणे. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे आपल्याला वाफलून घ्यायचं आहे. 1 2 ते 3 मिनिटासाठी मी हे झाकून भाजून घेणार आहे. छान असं भाजून झालं की खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची आपल्याला टोमॅटो आणि कैरीची. लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी मी हलवून घेते. आपल्याला टोमॅटो, कैरी, लसूण आणि हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. याला पुन्हा एकदा मी झाकून घेणार आहे जेणेकरून टोमॅटो आपलं छान शिजल्या जाईल आणि कैरीही छान शिजल्या जाईल. हे दोन्ही बाजूनी याला मस्त असं बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे कैरी आणि टोमॅटो. तर इथे बघा आपली कैरी, टोमॅटो भाजून तयार झालेली आहे. टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही इथं कुठलीही कैरी घेऊ शकता. मी इथं तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ती थोडीशी कमी आंबट असते म्हणून. तुमच्याकडे जी असेल ना कैरी ती तुम्ही वापरू शकता. आता हे टोमॅटो आणि कैरी थंड झालेलं आहे. आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा किंवा खलबत्ता असेल ना त्यामध्ये तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता. याची चव आणखी छान लागते. आता इथं जी कैरी आहे ना आपली त्याचे साल काढून घेते मी आणि जो गाभा आहे ना कैरीचा तो फक्त आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत बघा. त्याची साल मी बाजूला काढून घेतलेली आहे. आता हे कैरी, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची जे आपण भाजून घेतलं होतं ना ते सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे बघा बारीक कट करून मी कांदा घेतलेला आहे थोडासा. तोही घातलेला आहे यामध्ये मी. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. मिक्सरला मी हे बारीक करून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक केलं ना तर याची चव आणखी छान लागते. आता थोडाफार आणखी कांदा बारीक कट करून घेतलेला होता मी. पूर्ण एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला होता. थोडासा बारीक करताना घातलेला आहे आणि जो थोडा राहिलेला आहे तो आता वरून चटणी बनवलेली आहे ना वरून घातलेला आहे कच्चा कांदा. भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट करून घातलेली आहे. आता इथं गॅसवरती छोटी कढई ठेवलेली आहे फोडणी द्यायची. तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घातलं आहे. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला. धना पावडर घातलेला आहे. हळद, लाल तिखट. लाल तिखट तुम्ही गरजेनुसार कमी जास्त घाला कारण की आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळं लाल तिखट खूप जास्त घालू नका. आता हा आपला तडका तयार झालेला आहे. आता हा जो तडका बनवलेला आहे ना आपण या चटणीवरती घालणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मस्त अशी आपली ही टोमॅटो आणि कैरीची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही याला भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.